कोपरगाव येथे सकल आंबेडकरी समाजाचा विराट मोर्चा उपवर्गीकरण रद्द करण्याचे निवेदन तहसीलदारांना देत केली मागणी। अनुसूचित जाती प्रवर्गाचे कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण राज्य सरकारने करू नये यासह विविध मागण्यांसाठी सकल आंबेडकर समाज, कोपरगाव शहर व तालुका, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, भारतीय बौद्ध महासभा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी कोपरगावात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देत विराट मोर्चाला प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात हातात निळे झेंडे, भारतीय संविधानाच्या प्रती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन आंदोलकांनी जय भीम, संविधान बचाव आणि उपवर्गीकरण रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। अनुसूचित जाती प्रवर्गाचे कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण राज्य सरकारने करू नये, तसेच संविधानाने दिलेले समान हक्क, सामाजिक न्याय व आरक्षणाचे संरक्षण कायम ठेवावे अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। मोर्चाच्या समारोपानंतर शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे सादर केले। दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या विराट मोर्चाने शासनाचे लक्ष वेधून घेतले। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। 59 जातीच्या पुढे गेलेला आहे। म्हणून आम्हाला काय करायचं आहे, आता आम्ही निव्वळ फक्त बौद्धच उद्रेक करणार नाही। आता या ठिकाणी चर्मकार समाजाला, बुरुड समाजाला कधी नव्हे त्या 30 जूनला आझाद मैदानावरती मोर्चा झाला। त्या मोर्चाचं नेतृत्व श्रद्धेय राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब यांनी केलं, रिपब्लिकन सेनेचे आनंदराजे आंबेडकर यांनी केलं आणि युवा शक्तीचं नेतृत्व अमनराज आंबेडकर यांनी त्या मोर्चाचं नेतृत्व केलं। लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय आझाद मैदानावरती होता आणि त्या आझाद मैदानावरचा मोर्चाचं स्पिरिट घेऊन आम्ही गावोगावी फिरत आहेत। म्हणून मला खऱ्या अर्थानं अभिनंदन करावं वाटतं की सफल आंबेडकर समाज कोपरगावच्या कार्यकर्त्यांनी तमान बाळगता दिवस रात्र पळाले, कोणत्या रूपानं पळाला। आमचा 80 वर्षाचा पॅन्थर, 60 वर्षाचं पॅन्थर हे जागं झालं आणि पूर्वीचं रक्त त्याच्या अंगामध्ये सळसळायला लागलं। त्याच्यामध्ये आमचे दीपक भाऊ गायकवाड आहे, सर्व नेते मंडळी आहे आणि बाबासाहेबांचं स्पिरिट काय असतं, आमच्या नसात बाबासाहेब आहेत। 59 जातीला ताट वाढून दिलं। अरे भावांनो, आमचाही ताट तुम्हाला घ्या, पण तुम्ही गुणा गोविंदन राहा आणि जय भीम म्हणायला शिका, जय भीम म्हणायला शिका। जय भीम ही आपली ऊर्जा आहे। म्हणून बाबासाहेबांनी एका समूहासाठी केलं नाही, या तमाम जाती बांधवांसाठी केलं, तमाम देशवासियांसाठी केलं। आणि म्हणून सरकारला आव्हान आहे, तुम्ही आवाकडं करत असाल तर त्या आवाकडाची आम्ही राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही। ही बाबासाहेबांची औलाद आहे, ही बाबासाहेबांची औलाद आहे। अरे आम्ही तुफानातले दिवे आहोत, आम्हाला भीती कशाचीच वाटत नाही। कधी नव्हे रस्त्यावर उतरणार आमच्या माय माऊल्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तुम्हाला सुद्धा वंदन करतो की तुम्हाला रमाई बनायचं आहे, तुम्हाला जिजाई बनायचं आहे, तुम्हाला सावित्रीबाई फुले बनवायचं आहे, तुम्हाला अहिल्याबाई होळकर बनायचं आहे। आणि म्हणून आता जागं राहायचं आहे। सरकारनं किती युक्त्या करू द्या, अरे जातीमध्ये भांडणं काय लावतात। 59 जाती आता तयार झाल्या तुमच्या विरोधात लढायला। तुम्ही आबकडाचं वर्गीकरण करता, पण आम्ही तुमचं सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही। तुमचा कार्यकाल भरत आलेला आहे। शिशुपालाने 999 गुन्हे केले आणि 1000व्या गुन्ह्याला त्याला शिक्षा झाली। या सरकारचं आता भरत आलेलं आहे, म्हणून आता हे सरकार परत येणार नाही आणि याला आणायचं सुद्धा नाही। आपण जाहीर निषेध करत आहोत। निषेध उपवर्गीकरणाचा निषेध, बदल समितीचा निषेध। अरे काय न्यायदान तुम्ही करावं, आमच्या बापानं आमच्यासाठी न्यायदान केलेलं आहे, या प्रत्येक समूहासाठी न्यायदान केलेलं आहे। तुम्ही काय आम्हाला न्याय देता? अरे आमचा बाप न्यायदानाचा दाता आहे, आमचा बाप तुमचाही बाप आहे, म्हणून आम्ही घाबरणार नाही। म्हणून बांधवांनो, जागे राहायचं, घाबरायचं नाही। आंबेडकर सर्व थांबणार नाही। म्हणून मी या सरकारचा जाहीर निषेध करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। या उपवर्गीकरणाचा विषय घेऊन आम्ही गेल्या 1 महिनाभर कोपरगाव शहरात तालुक्यामध्ये भ्रमंती केली आणि हा जनसमुदाय आम्ही इथं उभा केलेला आहे। या
उपवर्गीकरणाच्या जागृतीचं काम करण्यासाठी, तर ह्या कामाकरता कोणीतरी पुढे येण्याची गरज होती. आणि म्हणून माझे सकल आंबेडकरी समाजाचे जेवढे माझे सदस्य आहे, मी यांचे स्वतःचा आभार मानतो. कारण स्वतः वेळ देऊन, गाड्या पैसा खर्च करून आम्ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये समजून सांगितलं, जागृती केली. आमच्याबरोबर भारतीय बौद्ध महासभा असेल, सकल आंबेडकरी समाजाचे असतील, समता सैनिक दल असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सर्वांचे आमचे दीपक भाऊ काय म्हणत असतात, दांडा कोणताही असू द्या पण झेंडा निळा पाहिजे. दांडा कोणताही असू द्या पण झेंडा निळा पाहिजे. आता दांडा कसाही असेल असं चालणार नाही. झेंडा निळा जरी असला चालणार भडकात, पण दांडा मजबूत पाहिजे. भविष्यात आपल्या हातातला दांडा मजबूत ठेवावा लागणार, ही काळाची गरज आहे. कारण झोपलेला असतो त्याला उठवता येतं, उठ बाबा, पण जो झोपेचं सोंग करतो आणि आपली जो चेष्टा करतो त्याच्या कमरात दांडा घातल्याशिवाय आपल्याला आता जमणार नाही. याच्याकरता उपवर्गीकरणाचा विषय घेऊन माझे सहकारी आणि आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, आरक्षण हा विषय नाहीये, हा एक समाजाला खच्ची करण्याचं काम करायचं आहे. 2014ला हे सरकार सत्तेत आलं आणि त्या सरकारचा जर पहिला अजेंडा असेल तर दलित समाजाची चळवळ संपवायची. गावखेड्यामध्ये दलित समाजाचा माणूस हा ताटमानेने जगला नाही पाहिजे, हा त्यांचा पहिला अजेंडा आहे. आणि पहिलं पाऊल त्यांनी टाकलं, जे माझ्या परदेशामध्ये शिक्षण करणारे जे बांधव असतील, ज्यांची प्राप्त परिस्थिती नाहीये, परदेशात शिक्षण शिकायची, अशा माझ्या ज्या बांधवांचं, माझ्या माता भगिनींचं शिक्षणापासून वंचित करण्याचं काम, त्यांची शिष्यवृत्ती यांनी नष्ट करण्याचं काम या सरकारनं पहिलं केलेलं आहे. 2014ला ते तिथं थांबले नाही, तर मग आता दुसरा अजेंडा काय घ्यायचा? तर दुसरा अजेंडा त्यांनी हातात घेतला का जाती जातीमध्ये मारामाऱ्या लावून द्यायच्या आणि पाहिजे तसे निर्णय विधानसभेत घ्यायचे, लोकसभेत घ्यायचे, पाहिजे तसे कायदे पास करायचे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही झोपलेले माणसं नाहीये, हे त्यांना दाखवून देण्याकरता माझा राज्य समुदाय एकत्र झालेला आहे. आणि मित्रांनो, ही चळवळ आज आता अनिल नवरे आमच्या सहकार्यांनी सांगितलं की ही चळवळ इथंच थांबणार नाहीये. पण मी कोपरगावमध्ये सांगत असतो, कोपरगावमध्ये कोणीही असेल, आरक्षणाबद्दल कोणी काही बोलत असेल तर आम्ही त्या पद्धतीत जसं तुम्ही म्हणशाल तसं त्याच पद्धतीत उतरू आणि त्याच पद्धतीत त्या गोष्टीला उत्तर दिलं जाईल. यानंतर या गोष्टीचा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे संविधानिक मार्गाने आहे, आमच्या कुठल्या जाती धर्माला विरोध प्रत्येक वक्त्याने सांगितलं आणि मी तेच सांगतो. आरक्षण म्हणजे काय? अरे ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकरांनी एकसंघ या 59 जातीला आरक्षण दिलं, त्या टायमाला बाबासाहेबांची दूरदृष्टी होती का हा माझा गावखेड्यातला माणूस, गावगाड्याच्या बाहेर राहणारा माणूस हा एकसंघ झाला पाहिजे. आणि आता त्यांच्या डोळ्यात लक्षात आलंय का गावखेड्याच्या पड्डी फाटलेला माणूस आता पांढऱ्या कापड्यात दिसायला लागला, मग याच्या काड्या करायला आपल्याला काही हरकत नाही. तुम्ही कितीही काड्या करा, हो तुम्ही किती काड्या करा, तुम्ही एक काडी केली तर आमचे 10 जण उभे राहतील, तुम्ही 10 काड्या केल्या तर आमचे 100 उभे राहतील, तुम्ही 100 काड्या केल्या तर आमचे 1000 जण उभे राहतील. तसंच तसं उत्तर दिलं जाईल. म्हणून मी आयोजकाचे जास्त वेळ न घेताना आज आमच्या विनंतीला बांधून गावखेड्यातून आलेले आमचे बांधव असतील किंवा शहरामधील आमचे बांधव असतील, यांना आमच्या विनंतीला बांधून आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्याबद्दल आणि माझे चळवळकार बांधव असतील, आमचे गुरु बांधव असतील, आमच्या विनंतीला बांधून त्यांनी जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. वर्गीकरणाबाबत जो काही मोर्चा आयोजित केलेला आहे, खरोखरच या मोर्चासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहे त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवा अशी विनंती आपण. कारण की हे योद्धे आहेत म्हणून आपण जागे आहोत. हे योद्धे नसते तर आपण झोपलेलोच असतो. कोण बोलतंय, कोण करतंय, कोण बघतंय, कोणाला कोणाशी काही घेणं नाही.
नांगरला भरपूर जणांचा करू शकतो, पण एक सन्माननीय आहे ते सन्माननीयच राहणार, कारण की या साथीत सुद्धा आपल्या मनगटात दम लागतो आणि तो दम यांच्यामध्ये आहे, म्हणून यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे. खूप काही व्यक्त बोलले, अजून खूप प्रकार बोलले जाणार आहे. माझी विनंती आहे, हे करून जर आमच्यामध्ये जर तुम्ही जी समानता आणली आहे तिथे जर विषमता करत असेल तर आमचा ह्या पृथ्वी तलावर राहून उपयोग तरी काय. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मागासलेला आमचा समाज हा एक प्रसादामधून म्हणजे एक आमचा एक समाजामध्ये एक जागृत करून आम्हाला जर समाजामध्ये उभं करण्याचं स्थान दिलं आहे, तर अवघड करून काय तुमचं आमचं स्थान तुम्ही हिरावून घेता काय असं वाटायला लागलं आहे. नक्कीच खूप काही बोलू शकतो, पण विनंती सर्वांना जागे राहा, जागृत राहा. उपवर्गीकरणाचा विषय समोर आला आणि आमचे समाजाचे नेते माजी मंत्री आदरणीय बबनरावजी वल्लभ साहेब यांनी आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक नाशिक या ठिकाणी घेतली आणि आम्हाला सांगितलं हे आपल्या समाजामध्ये म्हणजे आपली जी वज्रमुठ आहे ती वज्रमुठ तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं या शासनाने हे षडयंत्र रचलेलं आहे आणि याचा आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला त्याचा निषेध करायचा आहे, विरोध करायचा आहे. आणि 30 जून रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक मोठं आपल्या सर्वांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये देखील आम्ही सर्व चर्मकार बांधव या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सामील झालेलो आहोत. आणि यापुढे आमचे मोठे बंधू आहेत. आमचा जो काही हा बौद्ध समाज आहे, हा समाज म्हणजे आमचा मोठा बंधू आहे आणि हा मोठा बंधू ज्या ज्यावेळी समोर येईल त्या त्यावेळी त्यांचा लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणाने प्रत्येक वेळी उभा राहू, प्रत्येक आंदोलनामध्ये उभा राहू. मात्र शासनाने या गोष्टीची दखल घेऊन या काही आमच्या 59 जाती आहेत, या 59 जाती एक संघ ठेवण्यासाठी निश्चितपणाने आम्हाला आमची जी काही मागणी आहे ही अबकडं खऱ्या अर्थानं रद्दच झालं पाहिजे. मग पुढं काय होईल ते होईल, जे काही टक्केवारी आहे ती होईल, परंतु या अबकडची मागणी मुळात फूट पाडण्याची आहे. ही 1949 मध्ये 11 मे 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी या अशा पद्धतीने फूट पाडण्यासाठी समाजामध्ये आरक्षण नको असं सांगण्यासाठी एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली बाजू मांडली म्हणून आपल्याला आज आरक्षण आहे. आणि त्यावेळी आमचे ख्रिश्चन बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, त्यांचे प्रतिनिधी त्यावेळेस कमी पडले आणि म्हणून त्यावेळेस आपला माणूस जागा होता म्हणून आपण आरक्षण आज घेत आहोत आणि आपण आज काही जे काही पदं भोगत आहोत, आपण आज जे काही समाजामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आहोत, त्याचं मुख्य कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्याच आरक्षणावर तुम्ही घाव घालण्याचा घाट जर सरकार करीत असेल तर त्याचा निश्चितपणाने मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो, आमच्या समाजाच्या वतीने निषेध करतो आणि खूप वक्ते बोलायचे आहेत म्हणून या ठिकाणी थांबतो. कुठंतरी एकत्रित गुणगोविंदाने नाचतोय, हा समाज फुटत नाही, कशी फूट करायची म्हणून यांनी अवघड ही सुरुवात केली. या भावाभावामध्ये कशा वाट्या करायच्या, यांची कशा डोके फोडायचे यासाठी हे सरकार जे काही असा कुठे डाव करीत आहे, समाजात भांडणं लावत आहेत, या सरकारचा मी जाहीर असा निषेध करतो. निषेध करून भागणार नाही बंधूंनो. सर्व आपण लढवाई आहोत, रस्त्यावर उतरणारे आहोत. या सरकारचा आपण राजीनामा घेतला पाहिजे, यांचा पाय उतार केला पाहिजे आणि संयोजकाने मला जे 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली, संयोजकाचे आभार मानतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हा भारत देश 6742 जातीचा हा भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये असंख्य जाती आहेत आणि या असंख्य जाती असल्या या जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षण निर्माण करून दिलेलं आहे. ज्या ज्या जातीनुसार ST, MT, VJT, OBC, मायनॉरिटी या सर्वांना
त्या पद्धतीनं त्यांच्या संख्याबळावरती आरक्षण दिलेलं आहे. म्हणून मला एकच सांगायचं आहे का आपल्या SC वर्गाला 13% आरक्षण आहे आणि या 13% आरक्षणामध्ये जर कोणी फूट पाडून आपली संधी साधत असेल तर त्याला माफ करणार नाही. आणि या सरकारचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो. अनेक वक्ते या ठिकाणी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आहे. या ठिकाणी आमचे मित्र RPIचे जिल्हाध्यक्ष सुद्धा उपस्थित आहे. हा निषेध करत असताना आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की आमचे बांधव सत्तेच्या पारड्यामध्ये बसलेले आहे. मग निषेध करायचा तर कोणाचा करायचा. परंतु हे उपवर्गीकरण करीत असताना त्या बदल समितीचा अहवाल अजून उघड झालेला नाही. त्याचपूर्वी सरकारने त्याच्यावर आपल्या समाजाची मतं मागितली. हा फार मोठा डाव आहे. हा कोणाच्या लक्षात आला नाही. संविधानाच्या विरोधात जाऊन असंवैधानिक निर्णय घेणं एकोप्याने राहत असलेले अनेक बांधव, अनेक भाऊ वेगवेगळे करणं हा मोठा डाव होता. आत्ताच ज्येष्ठ नेते भारूड साहेबांनी सांगितलं की प्रत्येक समाजात वाद लावण्याचं काम केलं आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे हा मागासवर्गीय समाज होता. परंतु आजही माझे सहकारी गौतम पगारे म्हणले की आजही 80% नव्हे तर 90% मातंग समाज हा आंबेडकरवाद्यांबरोबर आहे. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. अस्पृश्य समाजाला गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढणारे परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री यांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो. मी आयोजक असल्यामुळं सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही. परंतु सगळ्यांनी सांगितलं आरक्षणाचा फायदा काय, तोटा काय, कोणाला काय मिळणार, कोणाला काय नाही मिळणार. पण मी त्याच्यावर बोलणार नाही. सगळे मान्यवर त्याच्यावर बोललेत. मी फक्त याच्यावर बोलणार आहे की हे सरकार किती जातीवादी आहे आणि या सरकारने बौद्ध समाजाला कसं टार्गेट केलेलं आहे. 1 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय येतो. ज्या ज्या सरकारला, ज्या ज्या राज्य सरकारला गरज असेल तर त्यांनी उपवर्गीकरण केलं पाहिजे. कधी गरज असेल तर. पण त्यांनी कुणाची पर्वा न करता, कुणाचा विचार न घेता उपवर्गीकरण लागू करण्याचं ठाम निर्णय घेतला. बदर समिती नेमली. बदर समिती नेमल्यानंतर बदर समितीचे सदस्य नेमले आणि त्या बदर समितीत एकही मांगाचा नाही, एकही महाराचा नाही, एकही समाराचा नाही, एकही बुरुडाचा नाही, सगळे सवर्णाचे. अरे आरक्षण उपवर्गीकरण आमचं करताय का सवर्णाचं करताय? बदर समिती नेमली, 17 महिने घेतले, आदेश काढला नाही, अहवाल सादर केला नाही आणि आमचे 1 एप्रिल 2026 रोजी विधिमंडळात ठराव पास केला. 10 एप्रिलला अंमलबजावणी सुरू झाली. 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ केली आणि जेव्हा हरकती घेतल्या, आक्षेप घेतला, तेव्हा 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली. खरं सांगा भावानो, 14 एप्रिल, 1 एप्रिल ते 30 एप्रिल आपला बौद्ध समाज कशामध्ये गुंतलेला असतो? अरे तुमच्या बापाची जयंती आहे, त्या बापाच्या जयंतीत आमचा बौद्ध समाज महिनाभर त्या जयंतीची तयारी करत असतो.
म्हणजे किती जातीवादपणा आहे. 1 ऑगस्टला तुम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती त्या दिवशी निर्णय लागू करता, एप्रिल महिन्यात अहवाल सादर करता, ठराव मंजूर करता आणि कळत न कळत समाजाला हा संदेश देता की बाबासाहेबांवर अण्णाभाऊ साठे भारी. हा जातीवाद नाही का? गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही पायाला भिंगरी लावून पडतोय आमचे. त्यानंतर बदर समिती नेमली, अहवाल सुरू झाले आणि आता SIR ची चौकशी नोंदणी सुरू आहे. SIR ची नोंदणी सुरू झाली, प्रत्येकाच्या घरोघरी कर्मचारी येत आहे, नोंदणी करून घेता की नाही साहेब? मग ह्या बदर समितीनं आमचं उपवर्गीकरण करताना आमच्या दारात आलं पाहिजे का नाही? अरे तुम्ही आमच्या दारात या, आम्हाला विचारा आम्हाला काय पाहिजे. अरे आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे नाही पाहिजे, तुम्ही चमाराच्या दारात जा, तुम्ही बुरुडाच्या दारात जा, तुम्ही महाराच्या दारात जा, तुम्ही मांगाच्या दारात जा, तुम्ही आमचा विचार तर घ्या. आरक्षण आमचं आहे, आमच्या बापाने दिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याचे तुकडे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणाला नाही. तर त्यांच्या बापाच्या बापांनी जी घटना लिहिली 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, त्याला आपण भारताचं संविधान म्हणतो. ते संविधान म्हणजे भारताचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये उपवर्गीकरण हा त्याच्यामध्ये लिहिलेलाच नाही बाबासाहेबांनी. मग हे आलं कुठून? जर या शासनाला उपवर्गीकरण करायचं होतं तर या महाराष्ट्रामध्ये महार, मांग, चंभार, भिवळी, कोळी, तेली, माळी, साळी सर्व ओबीसी मागासवर्गीय यांचं जनगणना यांनी कधी केली हे शासनाने आम्हाला आधी सांगावं. या राज्यामध्ये मागासवर्गीयांची, अल्पसंख्याकांची जनगणना झालेली नाही. सर्वात प्रथम जर जनगणना झाली असेल तर त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर द्यावा. मग कुठून आलंय उपकरण, कशासाठी आहे? बाबांनो, तुमच्यात एकी नाही म्हणून आम्ही आरक्षण सर्वांचं कॅन्सल करतो. मग काय आपल्याला लहान्या भावाला सांगायचं? ही अक्कल त्यांना पाहिजे. जर हे आरक्षण कॅन्सल झालं तर नंतर ते काय म्हणतील? बाबासाहेबांची घटना, हे संविधान आपल्याला बदलावं लागणार आहे. अरे तुझ्यात जे होते दुसऱ्यात शून्य आहे, शून्यात शून्य मुळे बेरीज शून्य आहे. हे घटनेच्या शिल्पकारा, तुझ्यामुळे हा भारत देश महान आहे. पुन्हा एकदा माझ्या क्रांतिकारी जय भीम. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कोपरगाव तालुक्याला दाखवून दिलं तर इथला समाज हा एकत्रच आहेत. आणि मला आता पाऊस आल्याबद्दल काही जास्त बोलता येणार नाही, पण एकच सांगतो की आपल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला का आपल्याला आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यायचा म्हणून, आणि या समितीने अहवाल दिला, त्या समितीने अहवाल दिला, कोणी तयार झालं नाही आतापर्यंत बाबासाहेबांच्या पुढे जायची. दुसरी महत्वाची गोष्ट, एक विचार करा, या ठिकाणी बौद्ध महासभेचे लोक असतील, वंचितचे लोक असतील, सर्व पक्ष लोक आहेत आपले, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं हा आपला दुश्मन आहे. काय संबंध नाही सुप्रीम कोर्टामध्ये जायचं कोणाचाच. आपल्या सगळ्या व्यवस्थित 59 जातीचं सुरळीत चालले असताना सुप्रीम कोर्टामध्ये जायचा कोणाचा अधिकार नव्हता. परंतु इथल्या संघाच्या लोकांना, इथल्या भाजपच्या लोकांना, इथल्या महारांची प्रगती बिलकुल देखत नाही पहिल्यापासून. बाबासाहेब आपला बाप आहे आणि म्हणून तुमच्या मनापासून तुम्हाला क्रांतिकारी जय भीम. एकत्र राहा. किती कुणी आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, परंतु आपली बिकी तोडायचं नाही अजिबात. आपले काही चर्मकार बांधव सहभागी झालेत, बुरुड बांधव सहभागी झालेत, पण मित्रांनो भविष्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न मिटला आणि आपलं उपवर्गीकरण म्हणजे हा काही झाला नाही त्यांच्याकडून सक्सेस, तरी आमच्या सोबत राहा. कारण राजकारणामध्ये तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे. आंबेडकरी समाजाच्या वतीनं जे आज निवेदन आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे याच्याबाबत आम्ही शासनाला आजच्या आज कळवतो. आणि सर्व नागरिकांना, बांधवांना माझी विनंती आहे की जशा शांततेत आपण मोर्चा इथं काढला त्याच शांततेनं आपण डिस्पर्स व्हावं, कुणालाही काही अडचण येणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. थँक्यू.